ठाण्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने आता धडक कारवाई सुरू केली आहे। ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर काल फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला झाला। त्यानंतर मुजोर बेकायदा फेरीवाल्यांचं कंबरड मोडण्यासाठी स्वतः पालिका आयुक्तही सरसावलेत। तसंच स्टेशन परिसरातही स्वतः गस्त घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। ठाणे शहर 100% फेरीवाला मुक्त करणार असल्याचा निर्धार ठाणे महापालिकेनं व्यक्त केलाय। फेरीवाल्यांनी पालिका उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर ठाणे महापालिकेत तातडीची बैठक बोलावली गेली। त्यात हा निर्णय घेण्यात आला। तत्पूर्वी महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवींवर झालेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचं ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी म्हटलंय। माळवींवरील हल्ल्यामागे गुंडांची गँग असल्याचंही जयस्वाल यांनी सांगितलं। या हल्ल्याला जशास तसं उत्तर देणार असल्याचंही ते म्हणाले। तर ज्या दुकानामुळे पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाली त्या एकविरा पोळी भाजी केंद्रासह आजूबाजूच्या 7 दुकानांनाही सील ठोकलं असून त्याच्या शेड पाडण्यात आले आहेत। यासाठी पोलीस दल आणि पालिका कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आला। एक ऑर्गनायझेशनल सिंडिकेट क्राईमच्या स्वरूपामध्ये आहेच आणि मला असं वाटतं की पोलीस आयुक्तांनी पण मला आश्वासन दिलेलं आहे की ह्या संदर्भातमध्ये पोलीसच्या तर्फे पण जे काही आणखी प्रतिबंधक कार्यवाही त्यांच्याकडून करायची आहे त्या संदर्भातमध्ये ते योग्य पाऊल उचलतील। दरम्यान माळवींना झालेल्या मारहाणीचा पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध केला। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे तर 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलंय। तर 100 ते 150 फेरीवाल्यांवर शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणं आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।